अरे भैया पीछे हो। अरे रुको, दवाखाना में लेके जाता हूँ। ते की खोला ना ते आले का बरे आले का? उठा 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 उठा, अरे फॅन लावा मामा, फॅन. हो जल्दी हॉस्पिटल में लेके. खासदार श्रीकांत शिंदे हे बीड दौऱ्यावर आहेत. पक्षाचं संघटन बांधण्यासाठी ते फिरतायत. ते आज बीडमध्ये होते. त्यावेळी त्यांना एक निवेदन देण्यासाठी वयोवृद्ध व्यक्ती गेले होते. मात्र हॉटेलमध्ये गेल्यानंतर दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नेमकं बीडमध्ये काय घडलं तर केज शहरातील हॉटेल अर्जुन येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमाच्या ठिकाणी रसूल सय्यद हे खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आले होते. हॉटेलच्या 4थ्या मजल्यावरील कार्यक्रमस्थळी पायऱ्या चढून गेल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली. त्यानंतर त्यांना तातडीने केजमधील विघ्नहर्ता या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः सय्यद कुटुंबियांना भेटले आणि मदतही केली. बच्चे को आमच्या काय हम लोग हैं माजी, हम लोग हैं सबके साथ, ठीक है, हम लोग हैं। कुछ मदद की है, अभी और करेंगे, ठीक है। बच्चे जो है, बच्चे को अच्छे शिक्षा वगैरह मिले, स्कूल उनका अच्छे से हो, हम लोग देखेंगे, ठीक है। काही दिवसांपूर्वीच रसूल सय्यद यांच्या मुलाचा केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासन स्तरावर मदत मिळावी या मागणीचं निवेदन घेऊन ते खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र नियतीने वेगळाच घाला घातला आणि सय्यद कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 10 जूनला माझा भाऊ वारला होता पाण्यात बुडून धनेगाव डॅममध्ये. मग त्यासाठी काही आर्थिक मदत मिळेल किंवा काही मंत्री साहेब येणार आहेत, श्रीकांत दादा येणार आहेत, या उद्देशाने आम्ही काही आर्थिक मदत मिळेल म्हणून त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो होतो. भाऊजाई होती, तिचे लेकरं होते, वडील होते सोबत. तिथे गेल्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखू लागला आणि त्यांना अटॅक आल्यासारखं झालं. तिथून डायरेक्ट दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टरांनी PCR वगैरे दिला, पण ते काही रिकवर झालं नाही. त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. अशा प्रकारे वयोवृद्ध रसूल सय्यद यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर स्वतः श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे संबंधित कुटुंबियांना भेटले, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना मदतही केली आणि आणखीन मदत करण्याचा शब्दही दिला. मात्र मुलाच्या जीवाची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापालाही त्यामुळे जीव गमवावा लागल्याने या दुर्दैवी घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जाते. एकूणच ही घडलेली दुर्दैवी घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.